महाराष्ट्राला मोठी संतांची, समाज सुधारकांची, प्रबोधनकारांची परंपरा आहे. वेळोवेळी या समाज सुधारकांनी महाराष्ट्राचं नाव मोठं केलंय. परंतु अशोक खरात सारखं एखादं प्रकरण होतं आणि संपूर्ण भारतातच नाही तर जगभरामध्ये महाराष्ट्राचं नाव धुळीस मिळतंय. म्हणजे जगात जसं एप्स्टीन फाईल गाजतीये त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील खरात फाईल सुद्धा गाजतीये. या अशोक खरातचा इतका कॉन्फिडन्स का वाढला असेल बरं? जर महिला आयोगाच्या तत्कालीन अध्यक्षा रुपाली चाकणकर, विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोरे, दीपक केसरकर, सुनील तटकरे असे मोठे मोठे नेते जर त्याच्याकडे जात असतील तर त्याचा आत्मविश्वास का वाढणार नाही? जर तुमच्या एरियामध्ये साधा कार्यकर्ता असेल आणि त्याच्यासोबत एखाद्या मंत्र्याने, आमदाराने फोटो जरी काढला, त्याच्यासोबत ते बोलले जरी, तर त्याचा कॉन्फिडन्स किती वाढलेला असतो. तो काही दिवस स्वतःला पंतप्रधान समजतो. तर महिला आयोगाच्या तत्कालीन अध्यक्षा रुपाली चाकणकर तर या खरातच्या पाय धुवायच्या, त्याच्यासाठी छत्री घेऊन उभे राहायच्या. इतर जे नेते आहेत ते सुद्धा त्याच्याकडे जायचे, त्याच्यासोबत फोटोज काढायचे, त्याच्या पाया पडायचे. इतकं सगळं जर त्याच्यासोबत होत असेल, इतके मोठ्या मोठ्या पदावरची लोक त्याच्याकडे जात असतील, तर सर्वसामान्यांना त्याच्यावरती विश्वास आणखी वाढला होता. आपल्याला साध्या साध्या गोष्टींचा जरी त्रास व्हायला लागला तरी देखील आपण या भोंदूगिरीला बळी पडतोय. म्हणजे खरंच आपल्या बुद्धीची आता कीव करावीशी वाटते. घरामध्ये नवरा बोलत नाहीये, कोणीतरी काहीतरी करणी केलीये, जा बाबाकडे. मुलं होत नाहीये, जा बाबाकडे. सासू सासरे नीट वागत नाहीये, मुलगा आपल्याशी नीट वागत नाहीये, म्हणजे बायकोने त्याच्यावरती करणी केलीये, जा बाबाकडे. ह्याच सगळ्या आपल्याला जे त्रास होत आहे, जे मानसिक आपलं खच्चीकरण होत असतं, त्यालाच जाऊन ह्या बाबाच्या ह्या महिला बळी पडलेल्या आहेत. अशोक खरातनं या महिलांचं जे लैंगिक शोषण केलेलं आहे, हे जे तुम्ही व्हिडिओज पाहताय, तर ते 300हून जास्त व्हिडिओज आहेत. आणि तो या महिलांचे किंवा त्याच्याकडे जे भक्त येत होते, ज्या समस्या घेऊन येत होते, तर ते त्यांचे आधार कार्ड, पॅन कार्ड घ्यायचा. आणि त्याने अशी टीम बनवलेली होती की ती टीम त्या आधार कार्डच्या, पॅन कार्डच्या पत्त्यावरती जायची आणि त्या लोकांची माहिती गोळा करायची. मग अशोक खरात त्यांना जी माहिती सांगायचा की त्याने इतकी खरी माहिती तंतोतंत सांगितलेली आहे की लोकांचा अजून त्याच्यावरती विश्वास बसायचा. तुझ्यामध्ये खूप कॅपेबिलिटी आहे, पण तुझ्या नवऱ्याला तुझी किंमत कळत नाही. तू इतकी सुंदर असूनही तुझा नवरा तुझ्याकडे लक्ष देत नाही, असं गोड बोलून, ह्या ट्रिक्स वापरून खरात या महिलांना त्यांच्या जाळ्यामध्ये ओढत होता. त्याच्यावरती 12हून अधिक गुन्हे दाखल झालेले आहेत आणि एसआयटी कडून त्याचा तपास केला जातोय. ज्या महाराष्ट्रामध्ये नरेंद्र दाभोळकरांची हत्या होते, त्या मारेकऱ्यांना जामीन मिळतो, ते निवडणुकीला उभे राहतात आणि जिंकून सुद्धा येतात. त्याच महाराष्ट्रामध्ये अशोक खरातची प्रकरणं होणार नाही तर अजून काय होणार आहे, असा प्रश्न सुद्धा आता उपस्थित करावासा वाटतो. या खरातकडे